नदीपात्रात पुराचं पाणी वाढल्यानं ते 2 तास झाडावर बसून राहिले। रात्रभर पाऊस कोसळत होता। नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते। अनेकांना घराबाहेर पडता आलं नाही। त्याही परिस्थितीत पनवेल वालप इथे राहणारे गृहस्थ कामावरून घरी यायला निघाले, मात्र तळोजा येथील कासाडी नदीत ते अडकून पडले। तब्बल 2 तास ते एका झाडावर बसून राहिले। रविवारी पहाटेपासून बरसत असलेल्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। गाढी नदी, कासाडी नदी आणि सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या। काही गावांमध्ये घरात पाणी शिरलं, तर काही सोसायटींमध्ये देखील पाणी शिरलं। अनेक वाहनं पाण्याखाली गेली। काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्त्यात गुडघाभर पाणी होतं। वलप कानपोली जवळील कासाडी नदीला पूर आला होता। अशा वेळी मूळचे उरण कानपोली येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रामचंद्र गायकवाड हे ड्युटी करून घरी येत होते, मात्र ते या पाण्याच्या प्रवाहात अडकून पडले। त्यांना पुढेही जाता येईना आणि मागेही फिरण्याची सोय उरली नव्हती। त्यामुळे गायकवाड हे थेट झाडावर चढले। पाण्याचा प्रवाह जास्त होता। तब्बल 2 तास पाणी कमी होण्याची वाट पाहत ते झाडावर बसून राहिले। दरम्यान याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर ते देखील दाखल झाले, मात्र त्यांची गाडी देखील पाण्याच्या प्रवाहात पुढे येत नव्हती। त्यामुळे गाडी इथेच थांबवण्यात आली। तळोजा अग्निशमन दल, सिडको अग्निशामक दल यांनी अथक प्रयत्न करून रामचंद्र गायकवाड यांची बांबू आणि रस्सीच्या सहाय्याने सुटका केली।